Hello everyone. Today I am going to start your new problem of liquidation value and fair value. हे आपले काही शेवटचे प्रॉब्लेम आलेले आहेत ते आज आपण पूर्ण करणार आहोत and after that आपण रिमेनिंग थेरी पार्ट झालाय त्याच्याकडे मग आपण जाऊ. ठीक आहे. फायनान्शियल डिटेल ऑफ टू कंपनीज आर ॲज फॉलोज. EMP दिलेले आहे तुमचं सन लिमिटेड ₹48,000 and मूल लिमिटेड दिलेले 30,000. आफ्टर दॅट डिबेंचर आर गिवन 30,000 and 10,000. 10% preferential capital 40,000 and nil. Equity capital ₹10, 2 lakh and 1 lakh. After that, net current asset 3,50,000, 1,15,000. So after that, the last amount, normal rate of return of 15%, 95,000 and 48,000. So calculate liquidation value of a share, earning based value of share and fair value of शेअर. हे तीन व्हॅल्यू काय करायची आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो आता सर्वात पहिले सोल्युशन बघूया. लिक्विडेशन व्हॅल्यू. आता आपल्याला फिक्स ऍसेट ऑफ मार्केट व्हॅल्यू, फिक्स ऍसेट ऍट मार्केट व्हॅल्यू किती दिले ते आपण बघणार आहोत. सो आपली फिक्स ऍसेट ऑफ मार्केट व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला. फिक्स ऍसेट 3,50,000 आणि 1,15,000 ती आपण इथं घेतली. सर लिमिटेड 3,50,000 आणि मूल लिमिटेड किती घेतलेले आपण 1,15,000. त्यानंतर काय केलेले नेट करंट ऍसेट. नेट करंट ऍसेट किती आहे 95,000 अँड 48,000. नंतर ह्या दोघांची काय करायची आपल्याला टोटल करायची आहे. म्हणजे ऍज इज दिलेले आपल्याला इथं प्रॉब्लेम मध्ये त्याची फक्त आपल्याला काय करून घ्यायची टोटल करून घ्यायची आहे. सो लेट्स सी. See here 3,50,000 plus 95,000. पहिले काय केलं मी सन लिमिटेड साठी केलं. किती आन्सर आला माझा 4,45,000. त्यानंतर नेक्स्ट काय दिलेले अमाउंट 1,15,000 प्लस 48,000 काय आहे माझं करंट ऍसेट प्लस 48,000 इज इक्वल टू वी विल गेट 1,63,000. नंतर काय करायचं आपल्याला लेस डिबेंचर. आता डिबेंचर किती दिले आपल्याला फॉर्मॅट नुसार आपण केलेलं आहे. फक्त काय केलं सगळ्यात पहिले की आपण दोन ऍसेट घेतले त्याच्यानंतर काय केलं आपण जेवढे जी दिलेली आहे आपले लायबिलिटीज सगळे काय करायचं लेस करत जायचंय. म्हणजेच काय लेस डिबेंचर किती आले आपलं 30,000. सो 4,45,000 मायनस 30,000 इज इक्वल टू वी विल गेट 4,15,000. किती भेटला आन्सर आपल्याला 4,15,000 रुपये. नेक्स्ट किती दिलेले आपल्याला फॉर मूल लिमिटेड डिबेंचर 10,000 बरोबर आहे. सो 1,63,000 मायनस 10,000 किती आहे 1,53,000. नेक्स्ट आहे आपलं डिबेंचर नंतर लेस प्रेफरन्स शेअर. ओके फॉर्मॅट दुसरं जायचं आपल्याला फक्त याच्यात लेस प्रेफरन्स शेअर कॅपिटल. किती दिलेले प्रेफरन्स शेअर कॅपिटल आपल्याला तुम्ही ते बघू शकता. पहिल्याचं किती दिले तुम्हाला प्रेफरन्स शेअर 40,000. दुसऱ्याचं काय दिले नील दिले. ओके सो फक्त पहिल्याचं काय करायचं आपल्याला लेस करायचं आहे. किती आलं होतं 4,15,000 मायनस 40,000. किती आन्सर आला आपल्या इथं 3,75,000. म्हणजे आन्सर टोटल किती भेटले आपल्याला इथं 3,75,000. नंतर काय आहे सेकंड अमाऊंटला इथं नील दिलेले आहे. म्हणजे कोणती अमाऊंट काय केलेली आहे इथं घेतलेलीच नाही आहे बरोबर आहे. सो 1,53,000 ऍज इज कॅरी फॉरवर्ड होणार पुढे. सो आन्सर किती भेटले आपल्याला 3,75,000 अँड 1,53,000. ओके नंतर काय करायचं आहे लिक्विडेशन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सो लिक्विडेशन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना आपण काय करणार आहोत तिथं बघा. सगळ्यात पहिले काय करू आपली टोटल जी आपली भेटलेली आहे 3,75,000 अँड 1,53,000 बरोबर. त्याच्याप्रमाणे पुढे काय करायचंय आपले टोटल अमाऊंट काढायची आहे. म्हणजे दिलेले टोटल आपले किती जे शेअर्स आहेत ते काढायचे आहेत. म्हणजे किती दिलेत आपल्याला इक्विटी कॅपिटल किती दिलेत आपल्याला इथं 10 ईच दिलेले आहे तुम्ही बघू शकता. ओके तर हे 20,000 कसे आले ते इथं कॅल्क्युलेट केलेले आहे. बघा हे कसं कॅल्क्युलेट केले. सगळ्यात पहिले काय केले आपले 2 लाख शेअर आहेत इक्विटी शेअर कॅपिटल डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर किती दिलेत आपल्याला इथं नंबर ऑफ शेअर दिलेत आपल्याला इथं किती 10 डिवायडेड बाय 10 किती आलं 20,000. समजले कसे आले हे 20,000. सो 3,75,000 डिवायडेड बाय 20,000 म्हणजे नंबर ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल किती आलं आन्सर तुमचं 18.75. हे तुमचं काय झालं सन लिमिटेडचं आन्सर आलं पहिलं. ओके आफ्टर दॅट मूल लिमिटेड साठी करायचं आहे. आता इक्विटी शेअर कॅपिटल किती देत मूल लिमिटेडला टोटल 1 लाख रुपीज बरोबर आहे. सो 1 लाख डिवायडेड बाय किती आहे तुमचं इक्विटी कॅपिटल 10. सो इज इक्वल टू 10,000. किती आलं तुमचं टोटल कॅपिटल इथं 10,000. सो कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही इथं 10,000 1,53,000 डिवायडेड बाय 10,000. सो इज इक्वल टू वी विल गेट 15.3. किती आलं तुमचं मूल लिमिटेडचं आन्सर 15.3. कळलं इथं इथपर्यंत कसं आलं इथे
सो नेक्स्ट बघा, पाहिजे समजतो बघा. फिक्स ऍसेट घेतले आपण मार्केट व्हॅल्यूचे 3,50,000 आणि 1,15,000. नेट करंट ऍसेट त्याच्यामध्ये ऍड केले म्हणजे टोटल ऍसेट मध्ये टोटल ऍसेट किती आपली आली 4,45,000 आणि 1,63,000. त्यानंतर काय केले लेस डिबेंचर दिलेले होते आपल्या प्रॉब्लेम मध्ये 30,000 अँड 10,000. आफ्टर दॅट प्रेफरन्स शेअर कॅपिटल 40,000. नंतर नील दिले म्हणजे ऍज इट इज अमाऊंट घेतली आपण बरोबर. त्यानंतर काय केलं आपण ते काढायच्या नंतर आपण टोटल आपल्याला काय भेटले अमाऊंट विथ 3,75,000 आणि 1,53,000. त्याच्यामधून काय केलं आपण इक्विटी शेअर डिवाइड केले म्हणजे नंबर ऑफ इक्विटी शेअर किती दिलेले होते आपल्याला इथे इक्विटी शेअर 10 दिलेले होते बरोबर आहे. सर लिमिटची होती किती 2 लाख. मग 2 लाख डिवाइड बाय 10 केलं आन्सर किती आलं आपलं 20,000. त्यानंतर काय केलं परत एकदा 1 लाख डिवाइड बाय 10 आन्सर आलं इथं किती 10,000. सो 3,75,000 डिवाइड बाय 20,000 आन्सर आलं 18.75 अँड 1,53,000 डिवाइड बाय 10,000 15.3. हे तुमचं काय भेटलं आन्सर भेटलं. समजलं असेल इथपर्यंत. नेक्स्ट पुढचं उपयोग काय दिलेलं आपल्याला नेक्स्ट नंतर काढायचं आपल्याला अर्निंग बेस व्हॅल्यू ऑफ शेअर. ओके सो अर्निंग बेस व्हॅल्यू ऑफ शेअर कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला एफएमपी किती भेटलं आपल्याला जे सांगितलं तुम्हाला एफएमपी ते काय करायचं आपल्याला जे आपण कॅल्क्युलेट केलं होतं वरती आणि वरती दिले टोटल काढायची आपल्याला एफएमपी ची. सो लेट्स सी किती दिले तुमचं एफएमपी दिले तुम्हाला फर्स्ट सल लिमिटेड साठी किती 48,000. सो लेट्स सी हियर बघा आपल्याला एफएमपी भेटले 48,000. त्याचा रेट ऑफ अर्निंग फॉर्म्युला काय दिलेला आहे एफएमपी अपॉन पेड अप कॅपिटल म्हणजे टोटल त्याची कॅपिटलची आपण घेतली मल्टिप्लाय बाय 100. ओके सो एफएमपी किती आहे आपलं 48,000 मायनस 4,000 काय दिले तुम्हाला डायरेक्ट तिथे आपण शेअर काढले तिथे वरती ते बघू शकता. डायरेक्ट तुम्हाला याच्यामध्ये डायरेक्ट जे आपले एफएमपी दिलेलं आहे त्यांनी ते कॅल्क्युलेट करत असताना काय केलं आपण डायरेक्ट 4,000 त्यांनी काय केलं आपण कॅल्क्युलेट केले आपण कसे बघा 10% प्रेफरन्स शेअर दिलेले आपल्याला किती दिले 40,000. किती पर्सेंट वरती दिलेले 10% वरती म्हणजे 40,000 ऑन 10% किती येतं आपलं 4,000. कॅल्क्युलेट करून बघा कॅल्सीवरती आन्सर किती भेटलं आपलं 4,000. सो आपलं काय आलं इथं एफएमपीच्या इथं 48,000 मायनस 4,000 तुमचे प्रेफरन्स शेअर कॅपिटल डिवायडेड बाय पेड अप कॅपिटल. पेड अप कॅपिटल तुम्हाला किती दिलं इथं डायरेक्टली 2 लाख रुपीज मल्टिप्लाय बाय 100. सो कॅल्क्युलेट करून मग किती येतं आन्सर याचं 48,000 बरोबर आहे मायनस किती आहे 4,000 डिवायडेड बाय किती दिले तुम्हाला इथं 2 लाख मल्टिप्लाय बाय 100 इज इक्वल टू विल गेट 22%. सो तुमचं रेट ऑफ अर्निंग फॉर सन लिमिटेड किती भेटलं तुम्हाला 22%. आफ्टर दॅट नेक्स्ट बघा काय केलं आपण नेक्स्ट काढले अर्निंग बेस व्हॅल्यू. सो अर्निंग बेस व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना डायरेक्टली काय करायचं आपल्याला आता ते आपला फॉर्म्युला रेट ऑफ अर्निंग बरोबर आहे अपॉन काय दिलेलं आहे आपल्याला NRR मल्टिप्लाय बाय अमाऊंट पेड पर इक्विटी शेअर. सो रेट ऑफ अर्निंग आपल्याला किती भेटलं तर वरती 22 डिवायडेड बाय काय दिलेलं आहे 15 जे आपल्याला इथे वरती दिलेलं आहे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न तुम्ही बघू शकता वरती नॉर्मल रेट ऑफ रिटर्न किती दिले तुम्हाला 15%. सो त्या फॉर्म्युला टाकायचे 22 अपॉन 15 मल्टिप्लाय बाय 100. सो अर्निंग बेस व्हॅल्यू किती भेटते आपल्याला इथं 22 अपॉन किती दिले 15 मल्टिप्लाय बाय 100. सो वी विल गेट टोटल हियर 146.67. ओके सो टोटल आपली आली 100 सॉरी टोटल किती कॅल्क्युलेट केली बघा 22 डिवायडेड बाय 15 मल्टिप्लाय बाय 100. येस 146 पॉईंट किती भेटते आपल्याला 67 इथे 146 आहे. किती आन्सर आला आपलं टोटल 146.67. नंतर काय करायचं आहे आपल्याला फेअर व्हॅल्यू इज इक्वल टू लिक्विडेशन व्हॅल्यू प्लस अर्निंग बेस व्हॅल्यू. सो जे आपल्याला वरती दोन व्हॅल्यू भेटते त्या दोघांची काय करायची आपल्याला टोटल करायचे डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो कोणत्या व्हॅल्यूची टोटल करायची लेट्स सी हियर बघा लिक्विडेशन व्हॅल्यू किती आहे फॉर सन लिमिटेड तुमची 18.75 प्लस मूल लिमिटेड किती आहे तुमची 15.3. सो तुम्ही इथे बघू शकता डायरेक्टली 18.75 प्लस 14.67 डिवायडेड बाय 2 किती आलं आन्सर तुमचं 16.71. तुमचं काय भेटलं आन्सर 16.71 हे भेटलं तुमचं पहिलेच आन्सर. ओके नंतर आता मूल लिमिटेड कॅल्क्युलेट करायचं आहे. सो मूल लिमिटेडची किती दिली तुम्हाला एफएमपी व्हॅल्यू लेट्स सी हियर 30,000. ओके सो 30,000 तुम्ही काय केली मूल लिमिटेडची घेतली त्यानंतर काय केलं एफएमपी अपॉन पेड अप कॅपिटल मल्टिप्लाय बाय 100. सो कॅल्क्युलेट करा डायरेक्टली आता एफएमपी किती आहे तुमचं 30,000 डिवायडेड बाय तुमचे डायरेक्टली किती आहेत 1 लाख.
बरोबर आहे. मल्टिप्लाय बाय किती 100. आता ह्याच्यामधून आपण 4000 लेस का नाही केले त्याचं रिझन बघा इथे तुम्हाला सांगतो. आपण वरच्या ह्याच्यामध्ये काय केले होते 48,000 मायनस 4,000 लेस केले होते. बरोबर आहे. सो आता काय आपण 4,000 लेस केले. सी हिअर तुमचं प्रेफरन्शियल कॅपिटल जे आहे 40,000 पहिले सर लिमिटसाठी दिले म्हणून आपण 10% त्याच्यावरती कॅल्क्युलेट केला. बरोबर आहे. नंतर काय दिले आपल्याला मूळ लिमिटसाठी नील दिलेलं आहे म्हणजे कोणतीही व्हॅल्यू आपण घ्यायची नाही. लक्षात आलं. त्याच्यामुळे डायरेक्ट काय केलं मी तिथं 30,000 घेतलेलं आहे. So let's see here FNP upon paid up capital multiply by 100 30,000 upon paid up capital आपलं किती आहे 1 lakh multiply by 100. So let's see calculation बघ कसं येतं 30,000 divided by 1 lakh multiply by 100 किती भेटलं आन्सर आपल्याला इथं 30. सो टोटल आन्सर किती आले आपल्याला इथं 30 आन्सर येतं 30%. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला सेम अर्निंग बेस्ड व्हॅल्यू जी आहे ते आता आपल्याला काय करायचे आहे कॅल्क्युलेट करायचे आहे. सेम फॉर्म्युला रेट ऑफ अर्निंग अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न मल्टिप्लाय बाय अमाऊंट पेड पर इक्विटी शेअर. सो रेट ऑफ अर्निंग आता रेट ऑफ अर्निंग आपल्याला किती कॅल्क्युलेट करायचं आहे ते दिलेलं होतं आपण 30%. किती भेटले आपल्याला इथं 30% अपॉन 15. अपॉन 15 काय आहे आपलं जिथे डायरेक्ट इंग्लिश व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय काय आहे इथं 10. सो लेट्स सी हिअर 30 upon 15 multiply by 10 is equal to we will get total here किती आले 20. इथे पण वरती करेक्शन करून घ्या मल्टिप्लाय बाय इथे 100 घेतली काय करायचं आपण मल्टिप्लाय बाय 10 करायचे म्हणजे 14.67 हे आन्सर कॅल्क्युलेट होतं आणि इथे घेतलेले पुन्हा 10. सो वी विल गेट हिअर 30 upon 15 is equal to 30 upon 15 multiply by 10 is equal to we will get 20. After that the fair value आता fair value कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. The fair value is equal to liquidation value plus earning based value upon 2. So let's see here. Liquidation value किती आहे आपली 15.3 बरोबर प्लस वरती किती भेटली आपल्याला 20 डिवायडेड बाय काय आहे 2. So we will get 17.65. So fair value चा आन्सर किती आलं आपलं 17.65. समजलं. सो इथपर्यंत आपला हा पहिला प्रॉब्लेम संपलेला आहे. लेट्स सी द नेक्स्ट प्रॉब्लेम. लिव्हरेजचा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये दिलेला बघा काय आहे. वाय लिमिटेड हॅज सेल्स ऑफ ₹2 lakh and variable cost ₹50% of sale while fixed operating cost amount to be ₹60,000 and interest on long term loan amounted to be ₹20,000. You are requested to calculate the composite leverages and analysis the impact if sale is increased by 10%. If impact is sale increased by 10%. काय impact होऊ शकतो फॉर नेक्स्ट एनालिसिस मध्ये ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल सेल आर गिवन किती 2 lakh. सो डायरेक्टली सेलची अमाउंट दिलेली आपल्याला 2 lakh. व्हेरिएबल कॉस्ट दिलेली आपल्याला किती इथं 50%. सो कॅल्क्युलेट करून बघा 2 lakh मल्टिप्लाय बाय 50% आपलं काय आहे व्हेरिएबल कॉस्ट आहे. ओके 20% आपली आहे सॉरी 50% आपली काय आहे व्हेरिएबल कॉस्ट आहे म्हणजे किती येते 1 lakh बरोबर. सो 2 lakh सो इज इक्वल टू विल गेट 1 lakh ॲज अ व्हेरिएबल कॉस्ट. समजा जरा कसं केलंय सेल्स घेतले आपल्याला 2 लाख रुपये लेस व्हेरिएबल कॉस्ट 50% कॅल्क्युलेट केली त्याचे आन्सर किती आलं आपलं इथं 1 लाख. सो कॉन्ट्रीब्युशन किती भेटलं 2 lakh मायनस 1 lakh इज इक्वल टू 1 lakh. हे आपलं काय भेटलं आपल्याला कॉन्ट्रीब्युशन भेटलं. नेक्स्ट आहे लेस फिक्स ऑपरेटिंग कॉस्ट. आता फिक्स ऑपरेटिंग कॉस्ट किती दिलेली आपल्याला लेस सी फिक्स ऑपरेटिंग कॉस्ट अमाउंट टू बी ₹60,000. सो 1 lakh मायनस 60,000 किती आलं आन्सर आपला इथं 40,000. सो EBIT अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स इज इक्वल टू वी विल गेट हिअर टोटल 40,000. अंडरस्टँड. आफ्टर दॅट द नेक्स्ट लेस इंटरेस्ट. इंटरेस्ट किती दिलेलं आहे तुम्हाला इथं you are request to calculate the composite leverages and analyze impact of sale increase 10%. म्हणजे खाली तुम्हाला इंटरेस्ट दिलेला आहे तुम्हाला ऍज अ लोन टेक as इंटरेस्ट अमाउंट 20,000. सो किती आलं तुमचं इंटरेस्ट 40,000. सो लेस 40,000 सॉरी 20,000. So we will get total answer here EBT earning before tax is equal to 20,000. So आपला आन्सर किती आला इथं डायरेक्टली 20,000. ओके नेक्स्ट सी नंतर काय करायचं आपल्याला लिव्हरेजेस कॅल्क्युलेट करायचे आहे. सो फर्स्ट लिव्हरेजेस आपल्याला कॉम्पोसाइट लिव्हरेज दिलेला आहे कॉन्ट्रीब्युशन अपॉन EBT. आता कॉन्ट्रीब्युशन किती भेटलं आपल्याला माहिती आहे मगाशी व्हेरिएबल्स कॉस्ट लेस केल्याच्या नंतर 1 लाख. EBT म्हणजेच काय तर अर्निंग बिफोर
टॅक्स हे किती भेटलं आपल्याला इथं 20,000. तुम्ही लास्ट इथं बघू शकता. सो 1 lakh upon 20,000 is equal to 5. So composite leverage किती आलं 5. 1 lakh upon 20,000. So total we will get here 5. After that जे next step सांगितलेली आहे आपल्याला analyze the impact of sale increase by 10%. ती घेऊन बघूया. The combined leverage show as 1% increase in sale will result in 5% increase in profit before tax, and this can be verified with 10% increase in sale. So आपल्याला काय करायचं आहे 10% काय करायचं आपलं सेल इन्क्रीज करायचं आहे. सो अगोदर आपल्याला किती दिलेलं आहे ह्याच्यामध्ये 2 लाख दिलेलं आहे. सेल मल्टीप्लाय बाय काय केलं मी इथं 10% सेल काय केला इन्क्रीज केला. सो 10% सेल काय करणार आहे मी इथं इन्क्रीज केलेला आहे. सो इज इक्वल टू किती आलं आन्सर माझं टोटल आन्सर माझं किती भेटलं 20,000. सो 20,000 प्लस किती आलं 2 लाख. सो वी विल गेट टोटल हिअर 2,20,000. काय केलं बघा 2 लाखावरती 10% इन्क्रीज केले. 10% म्हणजे किती आलं 2 लाखावरती 20,000. सो इन्क्रीज करून दाखवायचे म्हणजे 2,20,000 माझा काय झाला आता सेल झाला. ओके. त्यानंतर काय केले लेस व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट काय केले मी इथं लेस केले. सो व्हेरिएबल कॉस्ट किती येणार आता माझी 50% सांगितलेली आहे. बाकीचे ऍड आहे ते मी घेणार आहे. सो 2,20,000 मल्टीप्लाय बाय किती सांगितलं आपल्याला इथं 50% कॅल्क्युलेट करा तुमची व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे आन्सर तुमचं किती आलं इथं 1,10,000. सो टोटल आन्सर किती भेटलं तुम्हाला इथं 1,10,000. सो कॅल्क्युलेट करून बघा आता 2,20,000 डिवायडेड मायनस 1,10,000. सो तुमचं कॉन्ट्रीब्युशन आलं किती 1,10,000 रुपये. नेक्स्ट काय केलंय लेस फिक्स ऑपरेटिंग कॉस्ट. फिक्स ऑपरेटिंग कॉस्ट किती दिलेली आहे आपल्याला वरती प्रॉब्लेम मध्ये तर 60,000. See here, the fixed operating amount to be 60,000. 60,000 आपल्याला काय किती आहे दिलेली आहे. सो लेट्स सी हिअर फिक्स ऑपरेटिंग कॉस्ट किती आहे आपली 60,000. सो 1,10,000 मायनस काय सांगितलं इथं 60,000. सो किती आन्सर आला आपल्या इथं फिक्स ऑपरेटिंग कॉस्टच्या खाली आन्सर किती घेतलं आपण ते कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर EBIT आपला आला 50,000. अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स किती कॅल्क्युलेट केलं आपण 50,000. नंतर काय सांगितलेलं आहे इंटरेस्ट. इंटरेस्ट किती दिलेलं आहे आपल्याला 20,000. सो 20,000 काय केलं आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला 50,000 मायनस 20,000 we will get here 30. So 30,000. EBIT किती भेटला आपल्याला अर्निंग बिफोर टॅक्स 30,000. सो इन्क्रीजिंग प्रॉफिट आता काय सांगितलं आपल्याला इन्क्रीजिंग प्रॉफिट अपॉन बेस प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं. सो इन्क्रीजिंग प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करणार आपण 10% इन्क्रीज केलं बरोबर ऍज अ 10% काय केलं आपण कॅल्क्युलेट केलं. सो इन्क्रीजिंग प्रॉफिट किती भेटला आपल्याला 20,000 म्हणजे डायरेक्ट काय केलं आपण 10% इन्क्रीज केलं म्हणजे किती आलं आपण सुरुवातीला 10,000. 10,000 डिवायडेड बाय काय भेटले आपल्याला बेस प्रॉफिट. बेस प्रॉफिट किती होतं शेवटचं तर 20,000 रुपये बरोबर मल्टीप्लाय बाय काय केले 100. सो इज इक्वल टू विल गेट द आन्सर हिअर 50%. समजले कसं कॅल्क्युलेट केले बघा. सेल्स दिलेला होता आपल्याला इथं बरोबर आहे. सेल्स होता आपला इथं 2 लाख प्लस 10% काय केला मी सेल्स माझा मी इन्क्रीज केला. इन्क्रीज केल्याच्या नंतर माझी डायरेक्ट जी अमाऊंट मला भेटली ती किती भेटली 2,20,000 बरोबर. काय केलं 2 लाखावरती 10% मी काय केले इन्क्रीज केले. लेस व्हेरिएबल कॉस्ट सेम ऍज इट इज बाकीचं घ्यायचे. व्हेरिएबल कॉस्ट किती दिलेली आपल्याला याच्यामध्ये 50% व्हेरिएबल कॉस्ट दिलेली आहे. सो 2,10,000 वरती काय केले मी 1,10,000 रुपये लेस केले. किती येतात जर तुम्ही 50% काढता 1,10,000 येतात. सो रिमेनिंग कॉन्ट्रीब्युशन किती उरलं माझं 1,10,000 रुपये. नंतर काय केलं फिक्स ऑपरेटिंग कॉस्ट. फिक्स कॉस्ट मध्ये दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये ती ऍज इट इज मला पुन्हा घ्यायची आहे. ती किती भेटली मला इथं 60,000. सो 1,10,000 मायनस 60,000 किती आन्सर भेटलं मला इथं माझा आन्सर भेटला इथं 50,000 रुपये. लक्षात आलं. सो माझं अर्निंग EBIT अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स किती भेटलं मला इथं 50,000 लेस इंटरेस्ट. इंटरेस्ट किती दिलेला आहे मला वरती जो आपण कॅल्क्युलेट केला तोच त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं इंटरेस्ट घ्यायचा आहे. सो इंटरेस्ट किती आहे आपला 20,000. सो 50,000 मायनस 20,000 इज इक्वल टू किती आला आपला EBIT सॉरी EBT किती भेटला आपल्याला अर्निंग बिफोर टॅक्स भेटला आपल्याला इथं 30,000. सो चेंजिंग ऑफ इंक्रीजिंग प्रॉफिट अपॉन बेस प्रॉफिट मल्टीप्लाय बाय 100. सो इन्क्रीजिंग प्रॉफिट किती झालं आपलं 10% आपण कॅल्क्युलेट केलं म्हणजे किती आलं ह्या दोघांचा जो वरती आला तो 10,000 रुपये. सो 10,000 इन्क्रीजिंग प्रॉफिट झाला त्याच्या मागच्या पेक्षा आणि बेस आपल्या प्रॉफिट किती होता जो मागे भेटला होता तो आपल्याला 20,000 रुपये मल्टीप्लाय बाय काय 100.
सो 10,000 मल्टिप्लाय अपॉन 20,000 मल्टिप्लाय बाय 100 किती आन्सर भेटलं 50%. सो काय सांगितलेलं आहे बघा खाली, फ्रॉम द अबव इट बिकम क्लिअर दॅट 10% increase in sale has resulted in 50% increase in profit before tax. ओके, सो हा प्रॉब्लेम आपला इथे संपलेला आहे. कोणत्या प्रॉब्लेम काही समजलेला नसेल ह्या दोन प्रॉब्लेम पैकी तुम्ही मला विचारू शकता. नेक्स्ट पार्ट आपण जो घेणार आहोत नेक्स्ट लेक्चरला तो इनोव्हेशन फिनान्शियल सर्व्हिसेस ह्याची काही थेरी आपली जी राहिलेली आहे ती थेरी सुरू करायची आहे. दुसऱ्या युनिट मध्ये थेरी जी आहे त्यामुळे सुरू करणार आहोत. दुसरा युनिट चालू झालेला आहे, त्यातलं काही रिमेनिंग आहे त्या सुरू करायचं आहे. तुमचं प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा पार्ट जो मोस्टली जो घेतोय तो ऑलमोस्ट संपत आलेला आहे. त्याच्यामध्ये कुणाला काही कन्फ्युजन असतील तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, पहिला प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्या, खूप इझी आहे. लिक्विडेशन व्हॅल्यू अँड फेअर व्हॅल्यूचा असे प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाम असते ते एक्झाम प्रॅक्टिकली असे प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतात. पण तुमची आता जी एक्झाम कदाचित ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, पण ते प्रॉब्लेम समजून घ्या की याचं सोल्युशन कसं असतं. ठीक आहे, जो कोणतं सोल्युशन समजलं नसेल तर तुम्ही विचारू शकता. ओके, थँक्यू फॉर जॉईनिंग.